गेल्यानंतर ती का गेली आपल्याला पश्चाताप होतो, असताना मात्र आपल्याला त्याची किंमत नसते की कोणतरी आहे घरामध्ये जो माझा आधार आहे, खूप मोठा आधार आहे. अशी आपल्याला जीव लावणारी आपली आई आणि आपले वडील खूप प्रेम करतात हो आपल्यावरती, खूप प्रेम करतात. हे आपल्याला कळत नाही, वेळ निघून गेल्यानंतर कळतं. त्याला काही अर्थ नसतो, शेवटी शून्य उरतो आपल्या आयुष्यामध्ये. आज माऊली आपल्यातून निघून गेल्यात. शेवंता माऊली, त्यांची 2 मुलं सीताराम कदम, दत्ताराम कदम. अहो सगळे मिळेल तुम्हाला आयुष्यामध्ये, पण ती आई मिळणार नाही जी आपली ऑफिसवरून घरी येत असताना मुलाची वाट पाहणारी आई. कुठं आहे माझा सीताराम, कुठं आहे माझा दत्ताराम, त्यांना येऊ दे मग मला जेवण वाढ. कुठं माझी पोरं कामाला गेलेली, म्हणजे तुमची नातवंड, अशी वाट पाहणारी ती आई. एकदा निघून गेल्यानंतर सगळं संपून जातं. खूप काळजी करत असते आपली आई. म्हणून म्हणायचं आहे, सोडून गेली आई, 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 आयुष्यात सगळं मिळेल, पण असं प्रेम करणारं कोणच मिळणार नाही. आणि खरोखरच तुम्हाला आपले आई वडील आपल्यावर किती प्रेम करत होते हे ओळखायचं असेल तर आपण आई वडील बना आणि आपल्या मुलांवरती प्रेम आपण जे किती करतो त्यावरून आपले आई वडील आपल्यावर किती करत असतील. आपल्या मुलांना लहानपणापासून अगदी आईचं दूध हे तर मिळतच असतं, परंतु आता दुधाचे बरेच प्रकार मेडिकल मध्ये आलेले आहेत. नॉन प्रो 1, नॉन प्रो 2, नॉन प्रो 3, नॉन प्रो 4, नॉन प्रो 5 हे जे असे दुधाचे प्रकार आहेत. 800, 1000, 2, 3, 4 हजाराचे आपले आई वडील आपल्याला आणून ते दूध पाजत असतात, आईचं दूध पित असताना सुद्धा. आणि किती आपल्यावरती आपल्या आई वडिलांचा जीव असतो पहा. पण त्या काळामध्ये आपल्या आईने आपल्याला पिठाचं दूध बनवून ते पाजलं त्या परिस्थितीमध्ये आणि एवढं मोठं केलं. खूप कष्ट ओढली, तेव्हाची परिस्थिती खूप वाईट होती. त्यातून आपल्याला जगवलं, आपल्याला एवढं मोठं केलं, आपल्याला वाढवलं. म्हणून म्हणायचं आज सुद्धा तुम्ही आई आणि वडिलांचं नाव घेतलं आणि कुठल्या कामाला सुरुवात केली तर तुमचं काम अगदी होणारच. सोडून गेली आई मुलाले कराना, सोडून गेली आई मुलाले कराना. आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. सोडून गेली आई मुलाले कराना,
एकटी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आई 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 म्हणू दे तुम्हाला, आई 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 म्हणू दे तुम्हाला, आई 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 म्हणू दे तुम्हाला. आपले आई वडील आपल्यावर प्रेम करत असतात आणि आपण कसे वागत असतो त्यांच्यासोबत ते पहा. अगदी काही मुलांना तर अशी सवय आहे की जर आपले आई वडील आपल्या सोबत येत असतील, कॉलेजला येत असतील, शाळेमध्ये येत असतील, कुठे गॅदरिंगला येत असतील, कुठे पिकनिकला सोबत येत असतील, हे आई तू येऊ नको, हो पप्पा तुम्ही येऊ नका, बाबा तुम्ही यायचं नाही, म्हणजे त्यांना लाज वाटते. हो अक्षरशः लाज वाटते त्यांना आपल्या आई वडील सोबत न्यायला. का हो असं? त्या बापाच्या मन्यांना भोकं पडलेली असतात आणि तेव्हा तुमच्या अंगावरती 2 अडीच हजाराचा ड्रेस असतो. का असं? त्याच्यामुळे होतं असं. त्या आईने किती कष्ट सहन केलेले असतात. साध्या साध्या साड्या बिचारी वापरत असते आणि तुम्हाला 5-5, 10-10 हजाराचे ड्रेस. मला लाचाच हवा आहे तर अजून कोणते कोणते ड्रेस हवेत आणि ते बिचारे घेत असतात, आपले हट्ट पुरवत असतात. मोबाईल हवाय, साधा नाही, 1,00,000-1.5 लाखाचा मोबाईल हवाय मला. 10 हजाराच्या मोबाईल मध्ये आपण भागवत नाही. साधा बिचारे आपले आई वडील बटनाचा मोबाईल साधा वापरतात. हॅलो लेके कुठं आहेस ग? 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन चालते, पप्पा मला थोडा दोषी होणार आहे. आपल्या आई वडिलांची किंमत केली पाहिजे आपण. आता ही वेळ निघून गेली, आता आपले जे आई वडील आहेत त्यांची जरा कदर करायला आपण शिकलं पाहिजे. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता आणि आई बिचारी आंधळी होती. त्याच्या शाळेजवळ त्याला कधी डबा घेऊन जरी गेली, काही खाऊ घेऊन गेली तर तो म्हणायचा आई तू कशाला येते? आंधळी आई आहे, त्याला लाज वाटत, तुला ते यायचं नाही. बाळाने तुझ्यासाठी डबा घेऊन आले, जेवण घेऊन आले, नाही तुम्ही ऐकत. हळूहळू मुलाचं लग्न झालं. लग्नाला सुद्धा आई असताना त्याला लाज वाटत होती. बिचारीला डोळे नव्हते पण त्याला लाज वाटायची, आई माझी आंधळी आहे, कशाला येते ते. लग्न झालं, दूर अशा ठिकाणी मुलगा स्थायिक झाला. आईच्या जीवनावर तो शेवटी राहणार का हो? बिचारी मुलाची आठवण येते ना, मुलाची आठवण येते ना. बिचारी तिकडे सुद्धा लांब गेली मुलाला भेटायला. टक 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 दरवाजा वाजवला, सुनबाई बाहेर आली. अहो पाहिलं का कोण आलंय ते? मुलगा बाहेर येतो, बघतो तर आई. अगं मी हिला ओळखत नाही कोण आहे ती, जाऊ दे तिला. आईने बिचारे भेट घेऊन आली होती आठवडे. आपल्याला माहिती आहे आपण आपल्या आईने गेलो की आपल्याला कुठं पीठ, तांदूळ, लाडू, शिरा काहीतरी घेऊन येतात आपल्या आईने प्रेमाने घेऊन. त्या मुलाने अक्षरशः आईला हातून बिचारी निघून गेली. काही वर्षानंतर मुलाचं गॅदरिंग आलं. आपल्याला सर्वांना माहित असेल 10वी नंतर गेट टुगेदर कार्यक्रम असतो. सगळी 10वीची मुलं एकत्र येतात, मोज मजा करतात, त्यांच्या बायका असतात, बायकांचे नवरे असतात आणि एकत्र येऊन एन्जॉय करत असतात. तेव्हा तो मुलगा गावी येतो शाळेमध्ये. आल्यानंतर त्याला सहज वाटतं, आपल्या घराकडे नजर जाते, बघतो तर घराला कुलूप असतं. कुलूप असतं त्यामुळे शेजारच्या काकींकडे जातो आणि म्हणतो काकी आमच्या घराला कुलूप आहे, आई कुठे गेली? काकी म्हणतात अरे बाळा आई तर तुझी निघून गेली या दुनियेतून. त्याला थोडासा धक्काच बसतो पण म्हणते बाळा तुझ्या आईने एक निरोप ठेवला आहे माझ्याकडे. ज्या तुझ्या घराचा दरवाजा खोलल्यानंतर घरामध्ये एका पेटीमध्ये गाठोडं ठेवलं आहे, त्यामध्ये तिने तुझ्यासाठी काहीतरी भेट ठेवलं. तो अगदी कसा तरी दरवाजाचं कुलूप उघडतो. काकीकडे चावी असते, तो दरवाजाचं कुलूप उघडतो आणि घरामध्ये प्रवेश करतो. त्या पेटीचं कुलूप उघडतो आणि खोलतो. आईने तिच्या आयुष्यभराची कमवलेली
त्या बाळासाठी ठेवलेली असते. आपण पहा नंतर कशाला उपयोग नाही, अगोदरच काळजी केली पाहिजे आपण. आणि त्या चिठ्ठी लिहिली होती आईने, अरे बाळा मला जे डोळे नव्हते ते तुझे पप्पा जेव्हा दारूचे व्यसनामध्ये डुबून गेल्यानंतर तुला ती सांभाळण्याचे माझे एवढे हाल होत होते, तुझे तुला सांभाळण्यासाठी त्यासाठी मी माझे डोळे दान केले आणि त्या पैशातून निवारा करून बाळाने तुला जगवलं. मुलाला खूप धक्का बसतो, काय अवस्था आपण करून म्हणून म्हणायचंय की आपले आई वडील जे आहेत त्यांच्याकडून काळजी घेतली पाहिजे. नंतर रडण्याला काही अर्थ नाही हो दादांनो. आता आपल्या आई वडील आहेत, रोज त्यांना नमस्कार करून बाहेर पडा, तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही. आणि नसतील तर त्यांचं नाव घ्या आणि कामाला सुरुवात करा. अहो देवाचा देव सुद्धा तुमचं काम करतो. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. साडी नेसवा, गजरा घाला, गेली आई सीतारामराव, आई गेली सीतारामराव, आई गेली, आता आई मिळणार नाही नाही नाही. आता आई आणि वडील यांच्यासारखं प्रेम तुमच्यावर ह्या जगात कोणच करू शकतो. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, तुमची काळजी करणारी आजी गेली तुमच्याकडून. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आई तुझी आठवण आई तुझी आठवण आई तुझी आठवण आज या क्षणाला, आई तुझी आठवण आज या क्षणाला, सोडून गेली आई तुला जयदास म्हणे बाप आणि आई
आणि आई वडिलांचं किती महत्व सांगितलेलं आहे. जयता म्हणे